कलियुग संपल्याशिवाय सतयुगाची सुरुवात होत नाही. मनात आलं, मी सतयुगाच्या कोणत्याही शाश्वतीशिवाय हातातल्या गोष्टीला कलियुग म्हणून तर नष्ट करत नाहीये ना. तितक्यात दुसरा प्रौढ आवाज आला, सतयुग सुद्धा निर्माणच करावं लागतं. तिसरा मिश्किल आवाज आला आणि त्याचं संगोपन सुद्धा करावं लागतं. या तिन्ही आवाजांनी माझं चित्त व्यापून गेलं. माझं सारं आयुष्य डोळ्यासमोर उभं झालं. मनात आलं, आयुष्याची सुरुवात अगदी निरागसच झाली. खरं विशेष नव्हतं, खोट्याची वेळच नाही आली. अहंकाराचा सुद्धा काही नव्हता लवलेश. आईच्या दुधापुढं राहिलं कोणतं अमृतशेष. धर्माची अधर्माशी साधी ओळख सुद्धा नव्हती. सतयुगाची यापेक्षा पूर्ण व्याख्या कोणती होती. त्रेतायुग आलं जेव्हा शाळेत जाऊ लागलो. माझी बॅग, माझी बॉटल, पेन्सिल माझी म्हणू लागलो. माझ्यातल्या मीपणाशी ओळख वाढू लागली. शेजारच्याची पेन्सिल आता मला जास्त आवडू लागली. आवडत्या गोष्टींसाठी पैशाची गरज कळू लागली. हळूहळू गाडी माझी द्वापारकडे वळू लागली. कॉलेजमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची घाई झाली. मग मित्र, मैत्रीण, प्रेम, बीम सारी लफडी आली. आता कसं टळलं असतं माझं सुद्धा महाभारत, जेथे 4 मुद्दे तुडवल्याविना मन नाही भरत. या महाभारतानेच दिला माझ्या कलियुगाला जन्म. अहंकार, समज, गैरसमजाचे लावून फिरू लागलो भस्म. या युगाने मला मोठ्या बुचकळ्यात पाडलं. इथल्या विरोधाभासाने मला पूर्ण पछाडलं. माझ्यासाठी नीती अनितीचा फरक पुसट झाला. माझ्यातल्या रामरावणाचा संघर्ष बिकट झाला. माझं नाणं खरं दुसऱ्याचं खोटं वाटत होतं, पण बाजू वेगळ्या होत्या, नाणं एकच होतं. हा सारा युगायुगांचा खेळ एका आयुष्यात समजवणाऱ्यांना, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष दाखवणाऱ्यांना हात जोडून वंदन केले सृजन पालन नाशकांना. जाता जाता त्यांच्या चेहऱ्यात माझाच चेहरा दिसला. जणू माझ्या चेहऱ्यात खरं तर त्यांचाच चेहरा बसला. मनातल्या कलियुगाचा आता अंत झाला होता. सतयुगाचे बीज रोवून कल्की निघून गेला होता.